मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले। 29 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालं असून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। या चर्चेत जरांगे पाटील यांनी सरकारसमोर थेट अटच ठेवली आहे। सरकारने आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या आहेत, आता आम्हाला तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, तसेच पात्र व्यक्तींची यादी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। जरांगे पाटील यांनी म्हटलंय, सरकारनं 58 लाख नोंदी उपलब्ध करून दिल्यात, त्यामुळे आता केवळ नोंदी दाखवून उपयोग नाही, तर त्या आधारे पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू झाली पाहिजे। दरम्यान जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे सरकारची धावपळ वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची चर्चा सुरू असून 58 लाख कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र वाटपाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। आता सरकार जरांगे यांच्या या मागणीवर काय निर्णय घेतं? प्रमाणपत्र वाटपाबाबत ठोस आदेश दिले जातात का? आणि 29 ऑगस्टचं उपोषण टाळण्यासाठी सरकार तोडगा काढण्यात यशस्वी होतं का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।